आपण आज इथे का आलोय? सांगतो, पण आधी मला सांगा तुम्हाला जागा कशी वाटली? छान आहे. पावसाळ्यात तर ही जागा अजून सुंदर दिसते मिस मयुरी. हो, मग सर मला सुद्धा आवडेल इथून पाऊस बघायला. येऊ आपण. आता सगळं चांगलं होणार आहे मिस मयुरी. भाऊला नोकरी मिळाली आणि आता नेक्स्ट स्टेप काय माहितीये तुम्हाला? काय? विक्रांत आणि मनालीचं लग्न. काय? ताई आणि विक्रांत भाऊजींचं लग्न? म्हणजे यामिनी मॅम आणि आत्या या विषयावर बोलत होत्या. पण सर हे कसं शक्य आहे? विक्रांतच्या घरचे नाराज आहेत आमच्यावर. माहितीये मला, पण मी स्वतः विक्रांतशी पर्सनली जाऊन बोलणार आहे. जे काही गैरसमज असतील ते मी दूर करेन त्याचे. कारण मला माहितीये मनापासून विक्रांतलाही मनालीशीच लग्न करायचं. त्यामुळे आता मनालीचं लग्न विक्रांतशीच होणार आहे मिस मयुरी. सर, आपल्या दोन्ही घरांना एकत्र आणण्याचे प्रयत्न तुम्ही करताय खरं, पण यामिनी मॅम हे कधीच होऊ देणार नाहीत. काय झालं? कसला विचार करताय? चांगल्या मनाने आपण जे काही करतो त्यात आपल्याला यश नक्कीच मिळतं. त्यामुळे आता काळजी करू नका. चालेल, निघूया आपण सर. उशीर होईल ना, मग आई पण काळजी करत बसेल. चला. नक्कीच कुठली तरी गोष्ट त्रास देते मिस मयुरींना, पण नक्की काय? सर, येताय ना? येस, चल. राम राम. नमस्कार. मी कोण आले? आओ मो बाई, कोण तुम्ही? बसलात काय? मी म्हणालीची आत्या. अहो तुम्ही उभ्या का? घर तुमचंच आहे ना, मग मानाने बसा. हा हा, बसा बसा. मी विचारपूस करायला आले हो. म्हणजे नेमकं माहिती काढायला आले की मनालीच्या आणि इकरांच्या लग्नाची गाडी कुठं अडके. म्हणजे कसे काय समज गैरसमज काय झालेत हे जाणून घ्यायचे होते. अहो कसले समज गैरसमज? एक छोटीशी मागणी केली होती. अहो फक्त फ्लॅट तर मागितला होता मी, पण छे, तो कुठे देता आला त्या रणशिंगेंना. नाही, बरोबर आहे तुमचं. मला पटलंय तुमचं. तुमच्या मी सांगते ना, या मनालीच्या जागी जर माझी लेक असती ना, तर एवढा सोन्यासारखा पोरगा मी हातचा जाऊच दिला नसता. मग तुम्ही काय त्यांची वकिली करायला आलात का इथे? वकिली कोणाची? रणसिंग यांची? याड लागलंय मला. अहो सुपारीचं खांड बी सुटणं झालं त्यांच्या हातनं. त्यांची कसली वकिली करणार मी? मी तुम्हाला हे सांगायला आलते, सोडा रणसिंग यांचा नादच सोडा. अहो आत्या, तुम्हीच असं बोलताय? अरे तुझ्यासाठीच बोलते लका. काय सांगू तुला, लई भांडले मी तुझ्यासाठी. 2 दिवस सांगते अनपाणी सोडलं मी या पोरासाठी. पण काय करणार, त्या रणसिंगांना सोनं आणि पितळ यातला फरकच कळना झालाय. तुमच्या सोन्यासारख्या पोराचं नुकसान होऊ नये म्हणून आले हो मी इथं. काय हो आत्याबाई, तुम्ही तुमच्या भाचीची काळजी करायची सोडून माझ्या मुलाची काय काळजी करताय? अहो रणसिंगांचं सोडा हो, त्या पोरीचा विषयच सोडा तुम्ही. माझ्याकडे तुमच्या इकरांसाठी म्हणजे या सोन्यासारख्या पोरासाठी एक भारी स्थळ आहे. नक्षत्रावानी देखणी पोरगी,
एकुलती एक बाप तर इतका गडगंज की तुमच्या मागण्या कमी पडतील एवढं भरभरून देईल पोरीला. अहो कोण कुठची मुलगी? फोटो बिटो असेल तर दाखवा ना. फोटो माझ्याकडे कुठे आलाय फोटो? यामिनी मॅडमने सांगितलं तेच बरळते मी. फोटो कशा पाहिजे तुम्हाला? फोटो कशाला? अशी अख्खी पोरगीच आणून उभी करते ना तुमच्या मार. मग डोळं भरून बघत राहा लक्ष्मी कशी असते ती. बाई बाई बाई, चालेल चालेल. नाही नाही, म्हणजे त्याची काही गरज नाही आहे आत्या. हे बघ आई, मी तुला सांगितलं होतं ना, मी मनालीशिवाय दुसऱ्या कोणाशी लग्न नाही करणार. गप्पा बैस. विक्रांत, तुला किती वेळा सांगितलं मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलायचं नसतं. पण ते बास, मी जेवढं बोलेल ना तेवढंच ऐकायचं. तुम्ही त्याचं एवढं मनावर घेऊ नका. हा, मी मुलगी बघायला तयार आहे. अंगाशी मी काय म्हणते, आपण की नाही मुलगी बघायचा कार्यक्रम पटकन उरकून टाकूया, लवकरात लवकर ठरवूया. अंगाशी आता कसं दुधात खडा पडल्यावर बोललात. आ साखरेचा खडा हो. तेवढा शांत आहे ना. अहो चहा आणते ना. आणते. एक काम करा. हा, चहा नको, दूधच आणा. अगं बाई, दूध का? साखरेचा खडा टाकून. साखर घालू ना. बाई बाई, छान झालं. अगो मयू, तुझीच वाट बघत होतो मी. का बाकीचे कुठे गेले सगळे? कुंदा आणि मनाली गेली मार्केटमध्ये. भामा पण नाही घरात. ती समजू लोक यायच्यात मला तुझ्याशी अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायचं. हा, आज तू भाऊवर चोरीचा आळ घेतलास. काय चाललंय समज? हो आबा, मला माहिती आहे तुम्ही मला हे विचारणार. आबा, वरवर जरी सगळं साधं दिसत असेल ना, तरी पण आतमध्ये काहीतरी वेगळंच चालू आहे. म्हणजे म्हणजे बघा, मी तुमच्यापासून कधीच काही लपवत नाही, पण ना आता ना असं काहीतरी चाललंय की मला तुम्हाला काही सांगताच येत नाही. म्हणजे मला काही समजत नाही नक्की मी तुम्हाला काय काय सांगू. मी म्हणजे एका प्रॉब्लेम मधून सुटते तर दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये अडकते. मला तुझी काळजी वाटते बघ. तुम्ही काळजी करू नका माझी, पण आज जसं घडलं ना तशा आणखी गोष्टी घडू शकतात किंवा त्या घडवल्या जाऊ शकतात. पण आबा, तुम्ही या सगळ्यावर विश्वास नका ठेवू. तुम्ही फक्त तुमचा जो तुमच्या मयूवर विश्वास आहे ना तो कायम ठेवा. ही काय बोलायची गोष्ट आहे का मयू? हे कायम तुझ्या पाठीशी. आबा, तुम्हीच नेहमी म्हणता ना की बॉडीगार्डने कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मालकाचं रक्षण करायचं असतं. त्यामुळे राजवीर सरांचं रक्षण करण्यासाठीच माझी ही सगळी धडपड चालू आहे. चालून चालून पाय दुखले ग माझं. खरंच जरा पाणी आण. हो, आणते. हो मयू, बाकी तू सकाळपासून नव्हतीस ना, तुला माहितीये का काय झालं ते? सांगून झालंय तिला समज. आता परत विषय नको तू. देवा. काय ग बामे, सकाळपासून कुठे होतीस तू? प्रेमाकडे गेले ते. प्रेमा? कोण प्रेमा? नाही नाही, हेमा. तुला प्रेमा ऐकलं वय? कोण प्रेमा? ही कोण? अरे ती गावची नाही का, हेमा आपल्या गावची. प्रेमा काय बोलतीस मग? तिच्या लेकीसाठी लई चांगलं स्थळ हुडकलंय मी. अरे तुला सांगते, राजबिंडा मुलगा आहे, राजबिंडा. लई मालदार पार्टी आहे. स्थळावर ना आठवलं. अरे आपली मनी म्हणे, ए म्हणे. अगं म्हणे, अगं मी काय म्हणते तुला, किती वेळ अजून त्या इकरांसाठी झुरत राहणार आहेस?
आजकालच्या पोरी बघ अशी अशी पोरं गटवत्या. हा तुम्ही गटव की एक, नाही तर मी शोधू का तुझ्यासाठी एखादा राजबिंडा? हा काय ग कुंदे, ए कुंदे, मी बघू का आपल्या मनीसाठी एखादं स्थळ? हा एखादा राजबिंडा काय? ती काय बोला ना झाली. जाऊ दे दादा, तुला काय वाटतंय? नाही म्हणजे कुंदाचं कसं झालंय, बिचारी संसाराचा गाडा उचलून उचलून ना नुसती पिचकली आहे रे. पण तू घरचा मोठा आहेस दादा, मी म्हणते तू विचार कर. अरे तर नीताठी पोर घरात आहे, असं दुसऱ्याचं धन किती स्वतःच्या अंगावर वागवायचं? विचार कर. बघू आधी जेवणाचं बघू. ताट वाढेल गे. करा करा, असंच माझ्या बोलण्याकडे समजांनी दुर्लक्ष करा आणि मग बसा कपाळावर हात मारत. ताई, तू आत्याच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस. मला सांग तुझ्या मनात काय आहे? मयू, तुला खरं सांगू का ग? हा सांग ना. अगं विक्रांतशिवाय मी दुसरा अजून कोणाचा विचारच करू शकत नाही. अगं मग असं आहे तर झालं तर मग कशाला एवढा विचार करतेस? म्हणजे मयू, अगं मी एकटी कसं करू शकणार? ताई, हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे तूच पुढाकार घेतला पाहिजेस. चल फोन लाव भाऊजींना. लाव ना. असं फोन कसं, म्हणजे त्यांना आवडेल नाही आवडेल? ताई, तू त्यांना आवडली होतीस ना? आवडली होतीस ना? हो. चालेल तर मग. आणि आत्या बोलली ते काही चुकीचं नाही बोलली. उद्या जर का आपल्या हातातून वेळ निघून गेली ना तर मग पश्चाताप करायची वेळ येईल. चालेल तुला? मयू, असं थेट कसं फोन करायचं? ताई, अगं तुलाच हे पाऊल उचलावं लागणार आहे, कळतंय का तुला? चल तू फोन लाव. लाव ना फोन. ते काय म्हणतात ते बघूया ना. काय झालं? मयू, अगं फोन कट केला. अगं कामात असतील ते, आपण नंतर ट्राय करू ना त्यांना. ताई, यामिनी मॅम आणि आत्यांनी विक्रांत भाऊजींच्या मनात काही बरवलं तर नसेल ना? नाही म्हणजे आज सर भेटणार आहे तेव्हा कळेलच, पण जर काही प्रॉब्लेम आलाच ना तर मलाच जाऊन भेटावं लागेल. पण यामिनी मॅमचा प्लॅन मी यशस्वी होऊ देणार नाही. गुड जॉब. माझ्या परीक्षेत पास झालास. ते भाऊवर जो मी चोरीचा आळ घेतला होता तो तू मयुरीला सांगितला नाहीस. आणि मुख्य म्हणजे मयुरीने ही गोष्ट राजवीरला सांगितली नाही. गुड, व्हेरी गुड. हो मॅम, मी ब्युटीला तसं बोललो होतो मयुरीला समजाव म्हणून. गुड. हे काम इतकं छान केलंयस ना तू की मी तुला आणखीन एक काम देणार. आणखी एक काम? का नाही करायचंय? नाही नाही मॅम, मी रेडी आहे. तुम्ही सांगा फक्त काय करायचंय. राजवीरला काही दिवस घराबाहेर जाऊ द्यायचं नाही. त्याला घरीच थांबवायचंय. आणि भाऊसाहेब, जर तो घरी थांबला तरच मला माझी बाहेरची कामं करता येतील ना. कळतंय का तुला मी काय म्हणते ते? हो
हो मॅम, पण सर माझं कसं ऐकतील? तसं तर तो कोणाचंही ऐकणार नाही, पण म्हणून माझ्याकडे एक आयडिया. हे काय? साबणाचं पाणी. चल चल चल, माझ्याकडे वेळ नाही. राजवीर कधी येईल? तिकडे ओढता यायचंय, कळतंय का तुला? मॅम अरे ये तिकडे, इकडे हो, तिकडे मॅम तिकडे. ओत ओत पटकन. हो हो हो. चल चल जा आता. हा हा हो हो हो. हा आता राहिलं कुठे राजवीर? गॅरी सर हा मी तुम्हालाच शोधतोय. का? ते राजवीर सरांनी तुम्हाला बोलवलंय, अर्जंट काम आहे. ब्रोने बोलायला? हो. अर्जंट मध्ये? अर्जंट आपण बघतो. ब्रो ब्रो गॅरी, गॅरी यावेळेला कसा आला? ब्रो तुझं काही काम होतं का? गॅरी थांब. थांबा ना, तुमचं लक्ष कुठे आहे? अरे खाली बघा, साबणाचं पाणी सांडलंय. बरं झालं ना माझं लक्ष गेलं, नाही तर पडला असतास तू. अरे पण नाही पडलो ना मामा, तू चिल मार ना. म्हणजे काय पडायला हवं होतं का? नाही, तुमच्या दोघांचं लक्ष कुठे होतं? आणि ते नोकर कुठे आहेत? सुशील, बाबू झोपा काढतायत का सगळे? मम्मा काहीही झालं तरी तुम्ही गॅरी सरांना पडू देणार नाही, हे मला माहित होतं. मम्मा रिलॅक्स रिलॅक्स, काही झालं नाही आम्हाला. आणि हे पाणी असं कसं सांडलंय सगळीकडे? एक मिनिट, बॉडीगार्ड कुठे आहे तुझा? कुठे आहे तो बॉडीगार्ड? ए भाऊसाहेब, इकडे लगेच ये. मम्मा काय काम आहे तुझं? बॉडीगार्डचं आहे ना? म्हणजे राजवीर बरोबर सावली सारखा असायला हवास तू. का नव्हतास तू? मम्मा प्लीज रिलॅक्स. राजवीर तू नको बोलूस मध्ये. भाऊसाहेब, उद्यापासून तू राजवीर सोबत असायला हवंस, प्रत्येक मिनिटाला, कळलं? हा. सो सॉरी, मी जरा पॅनिक झाले म्हणून. निघायचं आपण? हो मम्मा, आज दिवसभर पेढीवर असणार आहेस ना तू? हो. का रे? माझी 1 वाजता एक अपॉइंटमेंट आहे, ती अपॉइंटमेंट कंप्लीट करून मी पोहोचेन पेढीवर. कोणती अपॉइंटमेंट? तुला सांगितलं होतं ना मी मम्मा, एक सिक्रेट सरप्राईज आहे म्हणून. तिकडेच जातोय, तिथून आलो की तुला सांगेन. हरकत नाही, माझं पण बाहेर एक काम आहे, नंतर मी पेढीवर येईन. पण राजवीर, आपली 1:30 वाजताची मीटिंग आहे, इम्पॉर्टंट मीटिंग. मिस करू नकोस हा बाळा. अजिबात नाही, मी वेळेवर येईन. बाय बाय. काळजी घे. हा. सरप्राईज म्हणजे हा नक्की त्या विक्रांतला भेटायला चाललाय. ए काय चल. ए हळू ना गॅरी, पडशील ना बेटा. तिकडून जा, सांभाळून. ए कुठे? आता तुला काय करायचंय? काय रे भाऊसाहेब, राजवीरला त्याच्या स्पेशल मीटिंग साठी जाऊ द्यायचं नाही. राजवीर नक्की त्या
त्या माणसाचं नाव? तो मयुरीच्या बहिणीचा नवरा विक्रांत. तो विक्रांतला भेटायला गेला असणार. भाऊसाहेब, काही करून राजवीर पेढीच्या बाहेर जाता कामा नये. हा सगळा प्लॅन तर फिसकटला तुझ्यामुळे. काय लक्षात ठेव, राजवीर पेढीच्या बाहेर जाता कामा नये, नाहीतर तुझी नोकरी गेली असं समज. मॅम, कळलं? सुशील, बाबू, साफ करा. हे कुठे गेलात तुम्ही?